सगळ्यांना आठवते आपण लास्ट टाइम अल्जेब्रा या सेक्शनला स्टार्ट केलं होतं. स्कॉलरशिपमध्ये आपण सरफेस एरिया वगैरेचे क्वेश्चन्स करत होतो. पण आता आपण आधी सिलेबस कंप्लीट करू म्हणजे क्वेश्चन्सला आपल्याला हेल्प होईल. दोन्हीकडे कामाला येईल. आता आपल्याला एक काम करायचं आहे. मध्ये-मध्ये कोणी बोलायचं नाही. नीट लक्ष द्या. सिलेबसमध्ये अल्जेब्राशी रिलेटेड एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे फॅक्टरायझेशन. तो बऱ्याच जणांना कळत नाही, इवन तो त्रासदायक असतो. आता मी तुम्हाला फॅक्टरायझेशन हा चॅप्टर एकदम मध्ये शिकवेल. हा चॅप्टर आला याचा अर्थ तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अल्जेब्रा जमेल पुढे चालून. आहे ना, ते तर आपण शिकलेलं आहे. आपल्याला प्रॅक्टिस करायची फक्त आता. आता सगळ्यांनी लक्ष द्या याच्यासाठी माझ्याकडे एक सॉफ्टवेअर पण आहे आणि मी ते पण तुम्हाला वापरून दाखवेल आणि त्या सॉफ्टवेअर आम्ही आता टीचरचं ट्रेनिंग पण केलेलं आहे. आज मी त्याची किटही प्रिंट करून आणलेली आहे. फॅक्टर म्हणजे काय? तुम्हाला सांगता येईल का कोणाला? थोडं-थोडं बरोबर आहे. आता आपण पहिल्यांदा सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॉन्सेप्ट ऑफ फॅक्टर काय असतो? आता मी जे सांगत आहे, सिरियसली शिका. आता नाही आलं तर पुढे तुम्हाला येणार नाही लाईफमध्ये. मी जर तुम्हाला म्हटलं 10 हा नंबर लिहायचा आहे. त्याला स्प्लिट करून, तर तुम्ही म्हणाल, "हां सर, 10 ला आम्ही 8 + 2 लिहू शकतो, काही अडचण नाही. 5 + 5 पण लिहू शकतो. आम्ही ह्याला 2 × 5 पण लिहू शकतो." ठीक आहे. आता तर खूप प्रकार लिहू शकतो. वाटल्यास आम्ही ह्याला 12 - 2 पण लिहू शकतो. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही बघा, हिअर वी हॅव डन ॲडिशन. कळलं? इथे काय केलेलं आहे? सबट्रॅक्शन. आणि इथे काय केलेलं आहे? मल्टिप्लिकेशन. तर आपण जेव्हा एखादा नंबर वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करून लिहितो, त्यामध्ये पाहायचं आहे मल्टिप्लिकेशन का? When a number is written in the form of multiplication, then we say it is factorized. फॅक्टर म्हणायचे असेल तर कोणतं ऑपरेशन असते? मल्टिप्लिकेशन. 8 आणि 2 10 चे फॅक्टर नाही. हे लक्षात घ्या. कारण ते ॲडिशन आलेले आहेत. हा फॅक्टर नाही, हे पण फॅक्टर नाही, हे पण फॅक्टर नाही. मी ऑपरेशन्स बद्दल बोलतोय. लक्षात ठेवायचं फॅक्टरायझेशन म्हणजे काय? बघा, अ नंबर हॅज इट्स फॅक्टर्स ऑलवेज इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन ओनली. आलं सगळ्यांच्या लक्षात? फॅक्टर म्हणायचं आजपासून पुढे तुमच्या लाईफमध्ये कधीही फॅक्टर ऑफ अ नंबर म्हणतील, तेव्हा तुम्हाला त्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिता आलं पाहिजे? मल्टिप्लिकेशन. धिस इज व्हेरी क्रुशियल स्टेप. आता मी तुम्हाला फॅक्टर्स वगैरे सगळ्या गोष्टी इथे दाखवेल. डोंट वरी. नंबरचे फॅक्टर लिहिता येणं, त्याचे प्राईम फॅक्टर लिहिता येणं. नंतर आपण मग या गोष्टीला पुढे घेऊन जातो अल्जेब्रामध्ये. आता तुम्ही याच्यावरून काही एक्झाम्पल्स पहा. जर मी तुम्हाला म्हटलं, मग सर फॅक्टर्स ऑफ 10 काय-काय आहेत? तर सर आम्ही 10 ला 10 × 1 लिहू शकतो. 2 × 5 लिहू शकतो. आता 5 × 2 आणि 1 × 10 रिप्रेझेंट द सेम पेअर. आहे की नाही? तर 10 × 1 ला 1 × 10 लिहून आपण काही नवीन पेअर देत नाहीये, तीच पेअर लिहितोय. तर अशा 2च पेअर आहेत. तर आपण असं म्हणू शकतो, कोण-कोण आहे या पेअरमध्ये? 1 आहे, 2 आहे, 5 आहे, 10 आहे. हे सगळे याचे काय झाले? फॅक्टर्स. आलं लक्षात? तर फॅक्टर काय करत असतात? पेअर वाईज मल्टिप्लाय करून नंबर देतात. 1 तर प्रत्येक नंबरचा फॅक्टर असतो नो डाउट. आणि तो स्वतः नंबरही असतोच. हे 2 सोडून जे असतात त्याला आपण कंपोझिट नंबर्स म्हणतो. हा कंपोझिट नंबर आहे नो डाउट. पण तुम्ही जेव्हा हे फॅक्टर्स म्हणता, तेव्हा तुम्हाला यांच्यातल्या पेअर पाहायच्या. जसं तुम्ही पाहिलं तर 2, 5 आणि 1, 10 या पेअर आहेत. व्हेन वी मल्टिप्लाय these pairs, we get the same number. So we say 1, 2, 5, 10 are factors of a number. आता तुम्हाला जर कोणी म्हणलं 12 चे फॅक्टर्स लिहायचे आहेत.
तर बघा 12 चे फॅक्टर लिहिण्याच्या दोन मेथड. तुम्हाला जिथून सुचतं तिथून काम सुरू करायचं. मला जर 6 इंटू 2 सुचला पहिल्यांदा, मग मी इथं लिहिलं 12 इंटू 1, 3 इंटू 4. अजून आहे का? झाले. आता एवढेच आहेत ना, अजून कोण आहे याच्यामध्ये? पेअर वाईज गेलात तर कोणीच नाही. मल्टिप्लाय मध्ये लिहा. तर 12 चे फॅक्टर कोण आहेत? 1 आहे, 2 आहे, 3, 4, 6 अँड 12. आपण लहानपणी जे फॅक्टर लिहित होतो लिस्टिंग मेथडने, आठवा LCM HCF काढताना हेच करत होतो आपण. आता आपण आयडिया एक्सटेंड केली. फर्स्ट वी राईट दॅट नंबर in the form of multiplication, different pairs of multiplication, and in those pairs the numbers which are already included all are the factors of that number. म्हणून 12 चे फॅक्टर 1 2 3 4 6 12. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तुम्ही लास्ट टाइम या 10 च्या फॅक्टर मध्ये 5 नंतर डायरेक्ट 10 आलाय दिसतं तुम्हाला. 6 7 8 9 आपण चेक केलं नाही. इंटरेस्टिंग असतं. आणि इथे तुम्ही चेक करा 6 नंतर डायरेक्ट 12 आला. काय होत आहे? when you come to the half of that number, then do not seek for the in between numbers. म्हणजे तुम्हाला जर कोणी म्हणलं 200 चे फॅक्टर लिहा आणि असं करत करत लेट से तुम्ही 100 पर्यंत आलात, तर 101 102 हे पाडा बघत बसायचा नाही. यू कॅन डिरेक्टली जम्प विथ 200. 100 च्या नंतर डायरेक्ट फॅक्टर कोणता असणार? 200च असतो. तर मधले नंबर बघायचे नाही. इट विल सेव्ह युअर टाइम. These are techniques, huh? Mathematics is very interesting when you follow its rules. आता 1 2 3 4 6 12 हे सगळे याचे काय झाले? फॅक्टर्स. फॅक्टर कळलं सगळ्यांना आता काय आहे? फॅक्टर म्हणजे कोणत्याही नंबरला कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणे? मल्टिप्लिकेशन. दॅट्स इट. नाव we are going to learn factorization of algebraic expressions. आता येतं नंबरचे फॅक्टरायझेशन. आपण हे फॅक्टरायझेशन कुठे वापरलेले? HCF LCM काढताना फॅक्टर्स मल्टिपल्स हे आपण काढत होतो. बट करेक्ट, वेन वी हॅव अल्जेब्रा, अल्जेब्रिक एक्सप्रेशन एक्स वाय टर्म्स अँड सो ऑन, तेव्हा आपल्याला काय पाहायचं असते? त्या नंबरचे फॅक्टर्स काय काय असतील. आता समजून घ्या काय आहे. आता मी जे सांगतोय ना, आता मी हळूहळू याची कॉम्प्लेक्सिटी वाढवत. ठीक आहे. फॅक्टर्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. चला, मोनोमियल्स असतील, बायनॉमियल्स असतील, ट्रायनॉमियल्स असतील, यांचे आपल्याला फॅक्टर्स काढायचे. इट्स नॉट इझी टू फाइंड आउट ट्रायनॉमियल्स विच आर क्वाड्रॅटिक. मग त्यासाठी तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत टेक्निक शिकता. लिनियर असेल तर काय करतात, क्वाड्रॅटिकला काय, बाय क्वाड्रॅटिकला काय, कॅर्डोन्स मेथड काय, इंटिग्रेशन काय, मग पुढे मेथड्स येत राहतात. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टर्स काढायचे. तर आपण एक काम करू. जस्ट टेक एक्झाम्पल. सपोज वी हॅव नंबर 4x. आता एवढेच चेक करायचं असते. इट हॅज अ कोएफिशियंट अँड अ व्हेरिएबल. सो इट्स अ अल्जेब्रिक मोनोमियल. ही मोनोमियल आहे बिकॉज ओनली मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट. आठवा मी काय सांगितलं होतं? मोनोमियल काय असते? जेव्हा कितीही टर्म्स देऊ द्यामध्ये, त्यांच्यामध्ये जर फक्त मल्टिप्लिकेशन असेल तर ती मोनोमियल असते. मी जर असं लिहिलं 2ABCDEFGHZ पर्यंत, तर इट इज अ मोनोमियल. कारण या सगळ्यामध्ये फक्त मल्टिप्लिकेशन आहे. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत हा सर 26 लेटर्स आणि 27 टर्म्स झाल्या याच्यामध्ये, तर ही तर बायनॉमियल किंवा ही पॉलिनॉमियल आहे. नो, दिस इज नॉट पॉलिनॉमियल, दिस इज मोनोमियल. कळलं तुम्हाला? तर जेव्हा फक्त मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा काय म्हणाल? मोनोमियल. आता याला फॅक्टर करायचं तर याला दोन पद्धतीने बघा. 4 चे फॅक्टर 2 इंटू 2 आणि x एकदाच आहे. आता x चा फॅक्टर 1 इंटू एक्स राहील. दुसरं काय राहील? एकच नंबर असेल तर तुम्ही याला डायरेक्ट 1 इंटू एक्सच्या ऐवजी काय लिहिता? x. दीज आर फॅक्टर्स. एव्हरी नंबर. हा चालते ना. आता आपण प्राईम फॅक्टर्स करायला. कुठला तरी एक घ्या ना, पेअर वाईज. चला, सपोज वी वॉन्ट 10x². 10 चे फॅक्टर घ्या 2 इंटू 5. प्राईम मध्ये लिहित जाऊ आपण, नो प्रॉब्लेम. आणि x² लिहा x इंटू एक्स. दीज आर दी फॅक्टर्स ऑफ 10x². नीट आहे का? आता मी जे सांगायलो प्रोसेस आहे चॅप्टर शिकण्याची. सपोज वी हॅव 12x²
वाय स्क्वेअर झेड. आता याला तुम्ही लिहा 2 × 2 × 3 प्राईम फॅक्टर लिहित चला. 2 2 जा 4, 4 3 जा 12. x into x, y into y into z. These are factors of 12x square y square z. इथपर्यंत सांगा कोणाकोणाला कळलं? पक्का कळलं? हळूहळू आपण याची कॉम्प्लेक्सिटी वाढवत जाणार. चला हात खाली. आता लक्ष द्या. Let us move. Suppose we have a number here, negative number, negative xy square. आता निगेटिव्ह 9 आलं पाहिजे, तर निगेटिव्हला निगेटिव्ह ठेवा, काही टेन्शन नाही. आता 9 चे फॅक्टर्स 3 × 3, तर निगेटिव्ह कोण्या एकाला द्या. ओव्हरऑल आपल्याला निगेटिव्ह आणायचंय. आणि इथं लिहाल x × y × y. हे फॅक्टर झाले. आता हे झालं फॅक्टर काढणे. समजलं? फॅक्टर काढणे. आता आपण याची घेऊ लेवल 2. जेवढा हसाल तेवढा नंतर त्रास होईल हा, लक्षात ठेवा. नाही, ते आत्ताच नसते बेटा. ते व्हेरिएबल किती आहे हे माहित नाही ना आपल्याला, तर त्याला ॲज इट इजच लिहायचं. जसं तुला मी जर x + y विचारलं तर x + yच येणार. पण x + x ला तू 2x म्हणू शकतो. लाईक टर्म्स आहेत. पण हे वेगळं आणि हे वेगळं आहे ना, तर याची सम डायरेक्ट नाही सांगता येणार जोपर्यंत तुला x आणि y माहित नाही. तुला एवढं तर माहिती आहे की x काही असो पण दोघं सारखेच आहेत. तर ते डबल झाले तर म्हणू शकतो. याला डबल झालं म्हणता येईल का? नाही, हे वेगळे हे वेगळे. हे नाही, पार्किंगमध्ये एक 2 व्हीलर एक 4 व्हीलर आहे. तर तू सम काय लिहिणार? 2 व्हीलर + 4 व्हीलर. हाऊ मेनी व्हेकल्स म्हणलं तर 2 व्हेकल्स म्हणशील. म्हणजे नवीन ग्रुप बनवशील. ॲडिशनमध्ये 2 टाईपचं ॲडिशन असतं बेटा. सेम ग्रुपचं ॲडिशन आणि डिफरंट ग्रुपचं ॲडिशन. तर आता बघा, आता लेव्हल 2 मध्ये जातोय. मी जे करतोय थोडंसं लक्ष द्या. 6xy + 4x. नाऊ वी हॅव बायनॉमियल. आता चेक करा मी जे करतोय. आपण ह्याला करणार सेपरेटली फॅक्टराइज. याला आता शिकलोय आपण 2 × 3 × x × y + 2 × 2 × x. खतम. हे झालं याचं फॅक्टरायझेशन. आता आपण हळूहळू टफ क्वेश्चन्स कडे जाणार. सपोज वी हॅव 10x² z - 15x² y. 2 × 5 x × x × z 3 × 5 × x × x × y. समजलं इथपर्यंत? छान. आता हे झालं तुमचं फॅक्टरायझेशन. ओके. बायनॉमियलचं झालं. आता ट्रायनॉमियल आलं तरी तुम्हाला कळलंय काय करायचंय. आता किती मोनोमियल येऊ, बायनॉमियल कितीही अल मियल किती येऊ द्या, त्याचा काही ताण नाही. आता प्रोसेस समजली. येऊ द्या ना, त्याला फॅक्टर करायचं मोठे आपले ही गाडी पळवायची. आता सगळे लहानपणी शिकलेले सगळे फंडे इथे येतात. आता आपण फॅक्टर काढायला शिकलो. अब आएगा मजा. अब आएगा. नाउ वी विल लर्न. मध्ये मध्ये बोल नका. कॉमन फॅक्टर्स. आता फॅक्टर झाला. फॅक्टर काढायला शिकलो. आता काय काढायला शिकूया? कॉमन फॅक्टर्स. प्रोसेस कडे लक्ष द्या. वेन वी राईट 2x + 10. आता आपण शिकलोय फॅक्टर पाडायला. आता नीट पहा, मी प्रोसेस सांगतो. ह्याला 2 × x लिहाल आणि याला 2 × 5 लिहाल. We can see we have this one pair and this another pair. Plus sign divided it into 2 parts. याने केले ना दोघाला सेपरेट. आता 2 ग्रुप झाले. नीट ऐका. 2 ग्रुपमध्ये पाहायचं कॉमन कोण आहे? 2. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, रॅशनल नंबर्स. या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? 2. टेक इट कॉमन. जेवढे कॉमन भेटतात तेवढे एक असे चुनके बाहेर निकालो. सगळं काढलं. आता उरलेलं खरकट ह्याच्यात ठेवून द्या. आता जे तुम्ही बाहेर काढता त्याने सगळ्याला डिवाइड करत चला. 2 बाहेर काढला. 2 ने 2 ला डिवाइड केलं 1. घ्यायची गरज आहे का? नाही. इथून कोण राहिला? इथं लिहा x. इथं कोण आहे? आणि हा पण कोण आहे? विथ साइन. चला, तर तुमच्या पुढे फ्युचर मध्ये चुका होत नाही. हा प्लस पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह. आता हा 2 या 2 ला कॅन्सल करेल. कोण उरला? 5. तर हे झालं याचं फॅक्टरायझेशन मधले कॉमन फॅक्टर. आपण कॉमन फॅक्टर काढला. सो हाऊ कॅन वी चेक वेदर इट इज ट्रू ऑर नॉट? तर याच्यासाठी एक काम करा. आपला रेनबो लावा. तुम्ही जेव्हा याला मल्टिप्लाय कराल, तुम्हाला वापस हेच भेटते का बघा. 2 इंटू एक्स सांगा. प्लस 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 10. जे बोललो ते सांगा ना बेटा. पुढं का पण 2 5 जा 2x प्लस 10 वापस भेटला. जर तुम्हाला रिव्हर्स प्रोसेसमध्ये हेच भेटलं, तुम्ही असं आला होतात हा आणि सायकल तुम्ही रिव्हर्स केली वापस तिथं आलात, देन इट इज करेक्ट. साइन वाईज सगळं चेक करायचं हा. समजलं कॉमन फॅक्टर का करतो आपण? पुढं सगळं अल्जेब्राच याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला कॉमन फॅक्टर काढता आले तर तुम्हाला 9th 10th स्टँडर्ड मध्ये पुढे परत LCM HCF आहे. पण ते नंबर्सचं नाही, अल्जेब्रिक टर्म्सचं आहे. त्याच्यासाठी ही टेक्निक माहीत पाहिजे. फॅक्टर्स काढता येणं, आयडेंटिटीज वापरता येणं, आयडेंटिटीजचे ॲप्लिकेशन्स करता येणं, हे सगळं मॅथमॅटिक्समध्ये इन्क्लुडेड आहे. चला आता मी जे सांगतोय आपण त्याचे फॅक्टर्स काढायला शिकू. जस्ट प्रॅक्टिस. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? हा, एक एक दोन मी करून दाखवतो, एक दोन आता तुम्हालाही करायला दिल्या. आता एक क्वेश्चन आधी आधी समजून घ्या. लेट्स से वी हॅव 12x प्लस 36. आता प्रत्येक वेळी फॅक्टर काढत बसायचे का सर? इट विल टेक टू मच टाइम. तर अशा वेळेस एक काम करायचं. आता ऐका मी काय सांगायला. मागे काय होतं बेटा? 2 आणि 10 होतं. ह्याचे फॅक्टर लवकर येत होते. हो की नाही? तुम्हाला जर मी असं म्हटलं 121x प्लस, ठीक आहे, 244. आता तुम्ही ह्याचे फॅक्टर लिहायला खूप वेळ जाईल. तर असं नाही करायचं. ह्याच्यासाठी एक टेक्निक आहे. जेव्हा मोठे मोठे नंबर्स येतात, तेव्हा पाहायचं या दोघात लहान कोण आहे. आता 12 ने 36 ला डिवाइड करता येते का? एवढं चेक करायचं. इफ द स्मॉलर नंबर आउट ऑफ गिवन नंबर्स डिवाइड्स द बिगर नंबर कम्प्लिटली. कम्प्लिटली मीन्स जर त्याला कम्प्लिटली डिवाइड करत असेल, टेक दॅट नंबर ॲज कॉमन. आता यांचा कॉमन फॅक्टर कोण आहे? 12. कारण 12 36 ला डिवाइड करतो. सर एक्सचं काय? अरे एक्सला कोणी दोस्तच नाही. कोएफिशियंट सोबत कोएफिशियंटची दोस्ती आहे. व्हेरिएबलला व्हेरिएबल नाहीच आहे ना इकडं. तर तो बिचारा आयसोलेट झाला. काही अडचण नाही. कॉमन संपले, उरलेले टाका जेलमध्ये. 12 12 कॅन्सल, एक्स आला प्लस प्लस 12 3 जा 36. संपलं. हे झालं याचा फॅक्ट. आता तुम्ही म्हणाल सर हे फॅक्टर आहेत कशावरून? ऐका, 12 आणि एक्स प्लस 3 मध्ये कोणतं ऑपरेशन आहे? मी काय म्हणलं? फॅक्टर मीन्स मल्टिप्लिकेशन. समजलं? तुम्ही म्हणता सर ऍडिशन आहे. नाही, ही एक टर्म आहे. याच्यात आणि याच्यात कोणतं ऑपरेशन आहे? म्हणून फॅक्टर्स. तर कधीही बायनॉमियलचे फॅक्टर असे लिहितो आपण. आता तुम्हाला मी कधी कधी असे क्वेश्चन देईन. आता काही जण चुका करतात हा. जस्ट समहाऊ डिफिकल्ट. मी आताच तुम्हाला एक हिंट दिली. नीट आहे का मी काय काय बोलायलो? नीट आहे का? तुम्हाला 2 टेक्निक शिकवतो हा. आता बघा. फर्स्ट व्हेरीफाय द पेअर्स ऑफ कोएफिशियंट्स. इकडे कोएफिशियंट कोण आहे? 5. निगेटिव्हला सध्या विसरा. जस्ट टेक इट्स मॅग्निट्यूड 5. इकडे कोण आहे? 20. इज 20 डिव्हिजिबल बाय 5? ओके, वी कॅन टेक 5 ॲज कॉमन. स्मॉलरला कॉमन घ्यायचं बिंदास. कोणाच्याही आजी आजोबाची परमिशन घ्यायची गरज नाही. 5 ला बाहेर काढलं. नाव टर्न टू द व्हेरिएबल्स. इकडे किती एक्स आहेत? पॉवरकडे जायचं. इथे एक्सचा पॉवर 1 आहे. इथे 2 आहेत. म्हणजे बघा हा एक्स इंटू एक्स हा दोनदा आहे, हा एकदा आहे. इथे 2 आहे, तिथे 1 आहे. म्हणजे इथे 1 आहेच ना. तर कधी पाहायचं? वेन सेम व्हेरिएबल विथ डिफरंट पॉवर्स आर गिवन, देन टेक द स्मॉलर पॉवर नंबर. स्मॉलर पॉवर कोण आहे? इथे 2 आहे, तिथे 1 आहे. तर ह्याच्यामधला 1 घेता येईल ना आपल्याला. या एक्स मधला 1 आणि हा 1. या पेअर मधून 1 एक्स मिळतो आणि या पेअर मधून 1 एक्स मिळतो. तर दोन्हीचा एक कॉमन काय निघेल? एक्स. त्यासाठी टेक्निक काय पाहायची? स्मॉलर पॉवर बघायचा. स्मॉलर कोण आहे? स्मॉलेस्ट पॉवर बघायचा 1. तर इथे घ्यायचा एक्स. आता इथं कॉमन कोण कोण आलं? 5 आला, एक्स आला. हे झाले बघा, यांच्यातही मल्टिप्लिकेशनच आहे. झाले फॅक्टर, कॉमन फॅक्टर. सर हे सगळे निघाले. आता उरलेले टाका जेलमध्ये. 5 5 गेलं, 5 5 गेलं,
एक्स एक्स गेलं म्हणजे ह्यांचं प्रोडक्ट किती आलं 1. हो, या दोघातला एक आहे ना, तुला एक आयडिया देतो. आता बघ, हा 2 मान आणि हा 2 चा स्क्वेअर मान. मग सांग बरं 4 मधून 2 ने 4 ला डिवाइड करता येते की नाही? मग रिमाइंडर 0च आहे की. त्याला व्हेरिएबल म्हणून बघ. हां? नंबरमध्ये चेक आहे. तुला जर कधी कोणी असं म्हटलं वाय स्क्वेअर आहे आणि वाय क्यूब आहे. तर वाय स्क्वेअर त्याचा फॅक्टर असतोच. असं का? सर वाय म्हणजे 2 असेल तर 2 चा स्क्वेअर आणि हा 2 चा क्यूब, 2 चा स्क्वेअर 4 आणि 2 चा क्यूब बघ 4 च्या टेबलमध्ये 8 आहे की नाही? धिस इज मॅथमॅजिक. कळलं? धिस इज मॅथमॅजिक. तर म्हणून लक्षात घ्या, जेव्हा आपण सेम व्हेरिएबल का पाहतो? सेम व्हेरिएबल रिप्रेझेंट सेम नंबर. तर मी इथं 2 म्हणलं तर इथे 2च येणार. मग 2 चा पॉवर आहे आणि 2 चाच पॉवर आहे, तर 2 च्या टेबलमध्येच येणार की नाही? म्हणजे ऑटोमॅटिक 4 च्या टेबलमध्ये आली. म्हणून त्याला कॉमन घेता येते. सगळे घेणार. तुझा डाऊट खूप छान आहे. माझा पुढचा क्वेश्चनच तो आहे. टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला सगळ्या व्हरायटी शिकवणार. माझा 25 इयरचा एक्सपिरियन्स त्याच्यासाठीच आहे. आता आपण 5x कॅन्सल केलं. कोण राहिला? 1. नाही सर, -1 राहिला. या मायनसला कोण बघल? अरे हे 2 कॅन्सल होतील की नाही? कॉमन कोणाला काढलं? 5x ला. तर ह्याने ह्याला डिवाइड केलं काय झाला? 1. पण इथं मायनस पण आहे ना सोबत. तर कोण राहिला इथून? -1. आता हा प्लस, हा प्लस. प्लस म्हणून मी साईनकडे लक्ष द्यायला तुमचं. नीट कुठं? मध्ये घेतलं ना आपण त्याला. कुठेतरी एका जागी घ्या. मग प्लस होईल. पुढची स्टेप सांगतो थांब. तुझा डाऊट हा पण क्लिअर होईल पुढच्या स्टेपला. हा क्वेश्चन मी 2 प्रकारे सॉल्व्ह करणार. तेच सांगायलो. आधी आपण काय केलं? मायनसला इग्नोर केलं. कॉमन काय काढलं फक्त? 5x. तर 5x 5 गेला, इथला -1 आला. इथे प्लस आहे, इथे प्लस आहे. प्लस, प्लस, प्लस. मग 5 ने 20 ला करा. x ने x स्क्वेअरला करा. डिवाइड केल्यावर एक राहते की नाही? म्हणून इथे पॉवर सबट्रॅक्ट होतात डिव्हिजनमध्ये. आपण हे शिकलो इंडायसेसला. तर याचा आन्सर हे आहे. आता सर, आम्ही जर इथे 5x च्या ऐवजी -5x कॉमन काढलं तर? असं पण होऊ शकते. नो टेन्शन. तुम्ही -5x काढा. आता इंटरेस्टिंग बघा. -5x गेला तर +1 राहतो. समजलं? पण आता इथे एक प्रॉब्लेम होते. इथं कोण आहे? इथे कोण आहे? प्लस मायनस? बघा इथलं साइन इथे चेंज झालं. हे काळजी काय झालं ते. मग पुन्हा काय येणार? 4x. सर हे दोघं वेगळे आहेत का मग? नो, सेम. काहीच नाही. इथे -1 चा प्लस केला. अरे ह्याला प्लस केला तर ह्याला मायनस करा. अर्थ एकच आहे. समजायली गंमत? चलो, अब एक थोड़ा सा इंटरेस्टिंग सवाल. अब आएगा मजा. कोएफिशियंट कडे या. मी पुन्हा शिकवणार नाही. मी रेकॉर्ड करतोय मुद्दाम. पहिला कोएफिशियंट हा कोण आहे? आता 20 च्या टेबलमध्ये 25 आहे का? मग 20 चा फॅक्टर आहे का? नाही. सर मग आता कॉमन काय काढावं? आता आता दुसरा रस्ता. जर स्मॉलर नंबर बिगरला कंप्लीट डिवाइड करत नसेल, तर असं पहा बेटा, हे दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये आहेत? त्याला कॉमन काढा. कारण बघा तुम्ही ह्याला काय लिहिणार? 4 × 5 लिहिणार की नाही? आणि याला 5 × 5 लिहिणार. तर इथून एक 5 कॉमन निघते की नाही? म्हणून जर दोन्ही नंबर सेम टेबलमध्ये येत असतील आणि त्याच्यातला स्मॉलर जर ग्रेटरला डिवाइड करत नसेल, तर काय बघायचं? या दोघांना कोण डिवाइड करतो? त्यातला मॅक्सिमम एचसीएफ घ्यायचा. 20 आणि 25 चा एचसीएफ कोण आहे? 5. म्हणून बिगर नंबर घ्यायचा. इथून एक 5 निघतो कॉमन. आता सांगा, इथं कोण आहे? आणि इथं कोण आहे? मी आता सांगितलं स्मॉलर कॉमन काढा. एक एक्स इथून निघेल. इथं कोण आहे? इकडे कोण आहे? कोणाला कॉमन काढायचं? बघा आले सगळे. सगळे कॉमन झाले की उरलेले जेलमध्ये. 5 4 जा. एक्स ने ह्याला डिवाइड केल्यावर 1x. वाय ने वाय डिवाइड केला तर 1 राहिला. तो लिहायची गरज नाही. प्लस 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 5 5 जा. एक्स एक्स कॅन्सल. वाय. बघा मल्टिप्लाय 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 ऑल आर फॅक्टर्स. कळलं?
हे असं असते, इंटरेस्टिंगली सॉल्व्ह करता आलं पाहिजे सगळं. चलो नेक्स्ट. 10 17 ला डिवाइड करते का? नाही करत सर. दोन्ही एका टेबल मध्ये आहेत का? आता काय कॉमन काढावं? जिसका कोई नाही उसका वन होत आहे. ते बिचारा आधीच बोले सगळ्याला भेटत नाही, कोणाचं नाही पोट भरलं, या माझ्याकडे. सगळ्यांची भूक भागवणारा नंबर 1. किती छान आहे बिचारा, पहिलाच आहे, सगळ्याच ऐकतो. मग इथं 1 कॉमन लिहिण्यात काही पॉईंट आहे काय? नका लिहू. मग काय करा, चला इथून 1 आला, बाय डिफॉल्ट आला. बाय डिफॉल्ट आला. निगेटिव्हच्या केसमध्ये 2 आन्सर येऊ शकतात, आता सांगितलं. तुम्ही निगेटिव्ह 1 काढू शकता की नाही दोन्हीकडून? अरे बाबा, इथंही 1 आहे, इथंही 1 आहेच ना. बर, आता चला मोर्चा वळवा तुम्ही व्हेरिएबल्स कडे. इकडे एक्स वाय झेड आहे, इकडे एक्स वाय. कोण कॉमन येईल? एक्स वाय कॉमन येईल. जे कॉमन आहे तेच निघाल ना आपल्या मनानं, दुसरी थोडीच काढणार. चला इथून एक्स वाय गेला, उरला -17 झेड. उरला नाही इथून प्लस मायनस एक्स वाय गेला -10. आता इथे नाही, दीज आर दी फॅक्टर्स. अजून याला ऑर मध्ये सर एक काम करा, आम्ही -XY ला कॉमन काढतो. आता मायनस मायनस प्लस होते, इथे +17Z होते आणि हा +10 होते. बघा मायनस काढल्यावर ह्या दोघांचे साइन रिव्हर्स होत आहेत. बोथ आर सेम. दोघांचा अर्थ एकच आहे. कळलं? आता वही पेन काढा. चला, फॅक्टर राहील. मी तुम्हाला 5 क्वेश्चन देतोय. मध्ये मध्ये कोणी बोलू नका. जे जे देत आहे त्याला नीट अनालाइज करा. हो हो. सॉल्व दिस. चला, पहिल्यामध्ये 7 कॉमन निघेल. x -6 आलं की राईट करत चला. इथून एक 7 आणि एक a पण येईल. इथं आला a+2. ए कॅन्सल होईल ना बेटा. हा, आता इथं खूप जण चुका करतात म्हणून मी सांगायलो, मायनस काढायला तर इकडचे साईन चेंज होतात. नाहीतर बेस्ट ऑप्शन आहे मायनस कॉमन काढूच नका. 16 आणि 20 ला डिवाइड करतो 4 आणि एक झेड पण निघतो. तर इथे 4 जा आहे तर -4 झेड कॅन्सल होतो, प्लस 4 5 जा क्यूब आहे तर इथे एक झेड स्क्वेअर राहतो. 2 नी केलं बेटा आपण, 2 चे परत फॅक्टर पडतात की नाही 2. मी आता काय सांगितलं, दोघांचा HCF घेत जा. मोठा फॅक्टर, अरे 16 20 ला अजून कोण मोठा डिवाइड करते? 4. म्हणून 2 च्या ऐवजी 4 घ्यायचं. 2 पण घेतलं तर बरोबर आहे, कारण मधल्या हे बघ तू काय केला सांगतो, तुझी प्रोसेस सांगतो. तू जर 2 कॉमन घेतला 2Z, तर तू आन्सर लिहिलास -8 + 10Z². बरोबर. आता शांतपणे लक्ष दे, इथे पुन्हा 2 कॉमन निघते की नाही. तर तुझा पहिला फॅक्टर कोण आला? 2Z. आता मोठा ब्रॅकेट कर, या दोघात तू अजून एक 2 कॉमन काढ. 2 काढल्यावर इथं काय येते बघ, -4 + 5Z². हा 2 बाहेर याच्यासोबत मल्टिप्लाय होईल, काय राहिला -4 5Z². बघ हे झालं की नाही. तर 2 स्टेप मधून ते आणण्यापेक्षा बेटर आहे की आधीच HCF घेत. नाही, ते ते गरज असेल ते लिहायची, नाहीतर कधी आपण कोणताही आन्सर सिम्पलेस्ट लिहायला शिकायचं. मॅथमॅटिक्स मध्ये आपण फ्रॅक्शनला काय करतो, सिम्पलेस्ट लिहितो. तसं इथे फॅक्टरायझेशन एक प्रकारचं डिव्हिजनच आहे ना, तुम्ही डिवाइडच करताय, तर त्याला सिम्प्लिफाय करायचं. हा, ऐका बेटा, कळलं काय झालं ते? 2 काढलं तरी अडचण नाही, पण पुढे अजून फॅक्टर व्हायले ना. आता सांग, या दोघात कोणी कॉमन आहे का 1 सोडून? नाही, को प्राईम झाले ते आता.
म्हणून आपण कोप्राईम होईपर्यंत काढायचं असते. आता ह्याच्यामध्ये दोघांना डिवाइड करणारा बिगेस्ट नंबर 10 आहे. इकडून एक एल येतो, इकडून एल येतो, एक एम येतो, एक एम येतो. 10 एल एम येईल. आता 10 ने 20 ला डिवाइड केलं 2 आला, एक एल राहिला कारण एम कॅन्सल होतो. प्लसला प्लस, इथं 3 येतो, एल एम जातो, ए येतो. क्लिअर? आता हे खूप जणांना वाटते माझं चुकल, पण इंटरेस्टिंग आहे. बघा तिघांमधून आता इथे x चा पॉवर 2 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे. तर आपण स्मॉलेस्ट घेतो, एक x कॉमन. y पण स्मॉलेस्ट आहे, एक y कॉमन आणि z पण स्मॉलेस्ट आहे, एक z कॉमन. आता उरलेलं पहिल्या पेअर मध्ये एक x राहतो, yz कॅन्सल होतो. दुसऱ्या पेअर मध्ये बघा एक y राहतो, एक z कॅन्सल होतो आणि तिसऱ्या पेअर मध्ये z राहतो, xy कॅन्सल होतो. समजलं आता? अरे इझी असते म्हणून मी तुम्हाला एकदम बरं उलट बरं मग सिम्पलेस्ट केल्यावर हे सांगा नसते कधी नसते. सिम्पलेस्ट केल्यावर इकडे येणार आन्सर सिम्पलेस्ट म्हणजे बरोबर हेच येते. ते पुढचं जात नाही. हा ते तू मल्टिप्लाय केल्यावर हेच येणार आहे. चला इथपर्यंत कळलं सगळ्यांना? थोडं थोडं देऊ अजून. आता तुम्ही लिहा फक्त फाइंड कॉमन फॅक्टर्स. आता फक्त कॉमन फॅक्टर लिहायचे, ऑपरेशन्स नाही. ऑपरेशन संपले आपले. दोन्ही मधले कॉमन कोण कोण आहेत? हे बेटा थांब. आता एक एक्झाम्पल देतो. तुम्हाला जर म्हणलं 12x, 36 आता मध्ये प्लस मायनस नाहीये. तर तुम्ही काम करा. 12x चे फॅक्टर आता आपण सुरुवात केली तसं 3 इंटू 4 इंटू x. 36 चे फॅक्टर 3 इंटू 4 इंटू 3 झालं. हा आता काम करायचं. या दोघात कॉमन कोण कोण आहे? सर एक 3 आहे, एक 4 आहे. तर CF म्हणजे कॉमन फॅक्टर एक 3 आहे, एक 4 आहे. यांना मल्टिप्लाय करा. बघ मी काय म्हणलं 12 ने 36 ला डिवाइड होते तर 12च कॉमन निघला की नाही? तर ही मेथड आहे कॉमन काढण्याची. एक्स नाहीच ना दोन्हीकडं. कॉमन मध्ये आहेत का दोघं? वर हेडलाईन काय? मग एक्स आणि 3 दोन्हीकडे कॉमन आहेत का इथं? मग आता दोन्हीकडे 3 होता तर एक घ्या, 4 होता ते एक घ्या आणि त्याला मल्टिप्लाय करा. तेच तुमच्या ह्याचे कॉमन फॅक्टर आहेत. कळलं ना आता? हा आता मी काय देतो ते तुम्ही करून बघा. चला कॉमा दिला म्हणजे हे दोन वेगवेगळे नंबर्स आहेत. याला करायचंय. उसके नंतर 22xy, उसके बाद 14pq कॉमा 28p स्क्वेअर q स्क्वेअर. दिस इज स्क्वेअर. हा अजून एक देतो तुम्हाला 10pq 20qr 30rp. चला इथे 2y चे फॅक्टर 2 इंटू वाय बनतील. 22xy साठी लिहा 2 इंटू 11 इंटू x इंटू वाय. आता आपल्याला याच्यात कॉमन फॅक्टर. ते काम करा. या 2 मधला एक 2 येईल आणि एक फक्त y येईल. त्याचा आन्सर आहे 2y. आता 14pq 2 इंटू 7 इंटू p इंटू q. 2 इंटू 2 इंटू 7 इंटू p p q q. ऐका हा एक कॉमन आहे, 7 एक कॉमन आहे, p एक कॉमन आहे आणि q एक कॉमन आहे. तर एक एक उचलायचे सगळ्यातून. 2 7 p q 14 p q. आता याच्यामध्ये येणार 2 इंटू 5 p q. इथे 2 2 5 q r. इथं q r पाहिजे. हे q r आणि 30 मध्ये लिहिणार r. बघा 2 किती झालं 3 इंटू 5 r इंटू p. एक 2 येईल कॉमन, 5 येईल, बाकी कोणी आता कोणीच कॉमन नाही याच्यात. तर याच्यामध्ये कॉमन येणार 10 ओनली.
क्लिअर? तर आपला बेसिक काम संपलं. उद्या आपण ऐका, सर हे आलेत. उद्याचा आपला याचा जो टास्क आहे, तो थोडासा टफ आहे. कारण आता आपण क्वाड्रॅटिक टर्म्सला फॅक्टराइज करायला शिकणार आहोत.